बातमी आहे मुंबई महापालिकेतील आरोग्य सेविकांच्या आंदोलनाची। महानगरपालिकेतील 4000 आरोग्य सेविकांचं गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। किमान वेतन आणि प्रॉव्हिडंट फंड पेन्शन मिळावं यासाठी अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन केलं जाते आणि त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी। मुंबई महानगरपालिकेचे 4000 आरोग्य सेविका सीएचव्ही वर्कर हे आज सलग 4थ्या दिवशी आपल्या कामबंद आंदोलनावरती ठाम आहेत। माझ्या मागे बघताय मोठ्या संख्येनं या सर्व महिला कर्मचारी एकत्रित आल्यात। विदुला पाटील जी आपल्यासोबत आहेत। खरं तर संघटनेची भूमिका काय आहे, काय प्रमुख मागण्या? ह्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्या 1989 पासून काम करत आहेत। त्यांना त्या 200 रुपयापासून तेथे काम करतात, पण आज एवढे 30 वर्ष झाले तरी त्यांना बीएमसीने त्यांचे एम्प्लॉई म्हणून मान्यता दिलेली नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही कोर्टात डिमांड्स टाकल्या होत्या। त्या कोर्टाने सुद्धा असा निकाल दिलेला आहे, निवाडा दिलेला आहे की ह्या आरोग्य सेविका आहेत त्या महापालिकेच्या कर्मचारी आहेत, पण तरीही अजून महापालिकेने त्यांना त्यांच्या कर्मचारीचा दर्जा दिलेला नाही आहे आणि त्याने त्यांचे बेनिफिट्सही दिलेले नाही आहेत। तर या सगळ्या ज्या कर्मचारी आहेत त्यांची संख्या काय आहे आणि याचा काय परिणाम होऊ शकतो? पालिकेकडनं काय उत्तर मिळालं? पालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टात फाईल केलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टचा निकाल होईपर्यंत ते काहीच करू शकत नाही। पण तसं न करता आता आम्ही त्यांच्या मिनिमम वेजेस तरी देण्यात यावे, कारण मिनिमम वेजेस हे कायद्याने दिलेले आहेत। त्या कायद्याचे जे आहे मिनिमम वेजेस आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे आणि पेन्शन आहे, ह्या गोष्टी तरी त्यांना दिल्या पाहिजेत। कारण आता 30 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर ऑलमोस्ट ज्या आरोग्य सेविका आहेत त्या रिटायर झालेल्या आहेत। त्यांना रिटायर झालेल्यानंतर सुद्धा त्यांना एक पैसाही दिलेला नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन त्यांना देण्यात यावं। प्रॉव्हिडंट फंड कमिशनरने अशी निवाडाही दिलेला आहे की त्यांना त्या दे आर रिकवर्ड अंडर प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट, त्याच्यानंतरही त्यांना ते दिलेलं नाही आहे। आणि अशी आम्ही मागणी गेले 2-3 वर्ष झाले त्यांच्याकडे करत आहोत, पण त्याचा त्यांनी काहीच दखल न घेतल्यामुळे आता आंदोलन आहे आणि आज 4था दिवस आहे। तरी सुद्धा आज कमिशनर साहेबांनी आम्हाला अजून एकदाही भेट दिलेली नाहीये, त्याची आम्हाला खूप खंत वाटते आहे। नक्कीच आपण बघतोय की या 4000 आरोग्य सेविका ज्यांनी मुंबईचं आरोग्य कोविड काळामध्ये सांभाळलं होतं त्यांच्या बाबतीत नेमका कशा पद्धतीने निर्णय घेतला जातोय हे बघणं सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।